चला लेट्स प्ले. ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल ओपन होतोय. ग्रीन सिग्नल. पहिला बॉल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच. क्वालिफायरचा पहिला बॉल. पहिला बॉल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. पहिला बॉल नो बॉल आहे. सॉफ्ट हँडने बॉल ढकलण्याचा प्रयत्न. बॉलचा शॉट फाईन लिगला. इथे नो +1. 2 धावा टीमच्या खात्यात ऍड होत आहेत. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ आहे. बॉलिंग करण्यासाठी सुशांत दाखल झालेले आहेत. वसंत आणि तेजस सलामीची जोडी मैदानामध्ये पाहताय. पहिल्या बॉलवरती 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. बॉलिंग करण्यासाठी सुशांत यांना आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी तर बॉलर परत एक वेळा तयार. 2 धावा इथे धावफलकावरती आपण पाहू शकाल. बॉलिंग करण्यासाठी सुशांत परत एक वेळा तयार होताना दिसत आहेत. इथे चांगला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल इथे हाताळण्यात आला. योग्य टप्प्याचा वापर या ठिकाणी होतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. त्यानंतर चांगला पलटवार केला या गोलंदाजाने. चांगला कमबॅक इथे देखील पाहू शकाल. दोन धावा धावफलकावरती. बॉलर परत एक वेळा तयार. सुशांत इथे डान्सिंग डाऊन द विकेट. ओ माय गॉड, टॉपेज. विकेटचं बटन. पहिला धक्का बसलाय. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. संख्या 2 धावा इथे धावफलकावरती. पहिला विकेटचं बटन. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अथर्व आलाय बॅटिंग करण्यासाठी. इनिंग नंबर 3 मध्ये अथर्व आपण पाहू शकाल. 2 धावा धावफलकावरती आहे. अथर्व मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला पलटवार गोलंदाज सुशांतने केलाय. चांगला बॉल सॉफ्ट हँडने ढकललाय. हलक्या हाताचं कॅल्क्युलेटेड क्रिकेट. अगदी सॉफ्ट हँडने बॅटचा फेस ओपन केला. कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिला गेलाय. क्रिकेटचा लाईफलाईन क्रिकेट ज्याला संबोधलं गेलाय. एकेरी दुहेरीचं क्रिकेट मैदानामध्ये पाहू शकाल. 3 धावा इथे परत एक वेळा हलक्या हाताने ढकलायचा प्रयत्न. चांगला बॉल. यावेळेला रन मिळत नाहीये. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. परत एक वेळा बॉल बॅक ड्राईव्ह. वा, कमालीची गोलंदाजी यार. गोलंदाज सुशांत कडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. चेंज ऑफ पेस. कमी गतीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. सटीक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी होते. शेवटचा बॉल. 3 धावा इथे ड्राईव्ह केलाय. ओ माय गॉड, विकेटचं बटन. आणखीन एक फलंदाज बाद. तेजस विकेट. बॅक टू डग आउट. आणखीन एक विकेट. IADG. विकेटचं बटन. आणखीन एक विकेट. काय गोलंदाजी केली. स्कोर आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या. 3 धाबा. त्यामध्ये 2 विकेट घेतले. कमालीची गोलंदाजी ती पाहायला मिळाली. लाजवाब गोलंदाजी आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धनेश आलाय बॉलिंग करण्यासाठी. धनेशचा पहिला बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. इथे सिंगल पूर्ण होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 4 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. 4 धावा. SD लाईव्ह अँड टीम आपण पाहू शकाल. 7 समुद्रा पलीकडे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट इथे होतोय. 4 झालेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. धनेश यांना आपण पाहू शकाल. क्वालिफायरची मॅच इथे सुरू आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल थेट सेमीफायनल. 4 धावा. बॉलर परत एक वेळा तयार.
इथे अवे फ्रॉम द बॉडी ओव्हर पिच टाकायचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा खात्यात ऍड होते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 5 धावा. धावफलकावरती आपण इथे पाहताय टीमची धावसंख्या 5 धावा आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. बॉलर परत एक विला तयार. चांगला बॉल टॅप केलाय परंतु फटका चांगला आहे. वा, एफर्ट्स कमालीचे यार, अप्रतिम एफर्ट्स आपण पाहू शकाल. लाजवाब फिल्डिंग अगदी चांगल्या दर्जाचं पाहू शकाल. धाबा वाचवल्या गेल्यात आपल्या टीमसाठी. एक चांगली फिल्डिंग आपण पाहू शकाल. 5 झालीत. अजूनही एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पाहायला मिळत नाही आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी होती. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. धनेश यांना पाहताय. ओह वा, चांगला बॉल यार. कटर पहा, टर्न पहा ज्या पद्धतीने होतोय. लेग कटर पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले SD लाईव्ह टीम ज्या पद्धतीने बॉल टर्न केलाय. वा, सुपर्ब यार. कटरचा वापर धनेश यांच्या माध्यमातून पाहू शकाल. पियू आपण पाहू शकाल कॅमेरामॅनच्या माध्यमातून सध्या तोही वर्क करतोय. एक चांगल्या दर्जाचं वर्किंग काम आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने तो बॉलला कैद केलाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 6 धावा. धावफलकावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 इथे सध्या सुरू आहे. इथे चांगला बॉल ड्राईव्ह केलाय परंतु वाह, आणखीन एक अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. रन मिळत नाही आहे. परत एक वेळा डॉट बॉल. 4 बॉल झाले. 6 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 इथे सध्या सुरू आहे. एखादाही मोठा फटका आला नाहीये. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. योग्य टप्प्याची गोलंदाजी आपण सध्या पाहताय. हा चांगला बॉल इथे टॅप केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अथर्वच्या बॅट मधून हा पहिला चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. येतोय चौकार. थोडा उशिरा मारलाय पण शॉट मारलाय पद्धतशीर. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती. 10 धावा. शेवटचा बॉल. बॉलर परत एक वेळा तयार. 10 धावा. धावफलकावरती आहे. बॉलर तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल भीती. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 11 धावा. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. ग्रामीणचा लॉट्स. चला 2 ओव्हरचा इथे खेळ संपला. 11 झालेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. बॉलिंग करण्यासाठी नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओमकार. ओमकारचा पहिला बॉल टॅप केलाय परंतु फिल्डिंग तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगल बरोबर स्कोर पोहोचेल 12 धावा. चला शैलेश मूर्ती नेरुळ आणि त्यांच्या विरोधामध्ये जुगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. शैलेश मूर्ती नेरुळ आणि जुगाव टीम टॉस साठी लवकर रिपोर्टिंग करा. 11 धावा. धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. बॉलर परत एक वेळा तयार. इथे लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. स्कोर पोहोचेल 13 धावा. 14 झालेत. माफ करा 14 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 14 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ असताना पाहू शकाल. व्हाईट +1 2 धावाच्या मदतीने स्कोर पोहोचेल 14 वरती. 14 झालेत. चला शैलेश मूर्ती नेरुळ आणि जुगाव टीम टॉस साठी लवकर रिपोर्टिंग करा. इथे पाहू शकाल डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न पुढ्यात टाकलाय. आणखीन एक विकेट. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद या डीजे. थँक्यू डीजे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु यश मिळत नाहीये. 14 झालेले आहेत. 3 विकेट परतलीत. नवीन बॅटर आलाय अयप्पा, मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंग करण्यासाठी चांगली गोलंदाजी ओमकार यांची पाहायला मिळते. ओमकार परत एक वेळा तयार. चांगला बॉल आहे, टॅप केलाय परंतु डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. मी ते सिंगल नेट स्कोर परत एक वेळा पुढे जातोय. स्कोर पोहोचेल 15 धावा. 15 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 15 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉल झालेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 15 झालेत. स्कोर. बॉलर परत एक वेळा तयार. इथे ऑफस्टिक भरपूर सोडलाय. ओमकारला परत टाकावा लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा खात्यात ऍड होते. स्कोर बरोबर 16 वरती. 16 धावा वाढताना दिसते. बॉलर परत एक वेळा तयार. इथे चांगला बॉल आहे. यावेळेला परत एक वेळा व्हाईट बॉल आणि विकेटचं बटन. व्हाईट प्लस विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. डीजे या. बॉल चांगला होता. अखेर व्हाईट बॉल दंडित केलाय अंपायरने. परत तुम्हाला टाकावं लागेल. हे दृश्य सध्या मैदानामध्ये दिसते. 3 बॉल 17 धावा. एक्स्ट्रा गोलंदाजी ती खर्च होते. थोडी खराब गोलंदाजी ओमकार. हा चांगला बॉल. हा लाईन चांगली. ही लाईन तुम्हाला पकडून टाकावी लागेल. कटरचा वापर इथे केलाय. रन मिळत नाहीये. डॉट बॉल. हा चांगला बॉल यावेळेला वापरला गेलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. 17 झालीत. इथे चांगला बॉल. हो 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 फटका चांगला होता परंतु सिंगल घेऊ की नको. थ्रो थोडा खराब झालाय. कलेक्शन योग्य दर्जाचं होतं. डॉट बॉल यावेळेला रन मिळत नाहीये. लास्ट बॉल शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. स्कोर झालाय 17. 4 विकेटचं नुकसान. बॉलर परत एक वेळा तयार. 17 धावा. हा व्हाईट बॉल आहे. परत टाकावा लागेल. व्हाईट बॉल. टीमच्या खात्यात रन ऍड होते. स्कोर पोहोचेल 18. अजूनही शेवटचा बॉल. ओमकारने खराब गोलंदाजी केली. लाईन तुम्हाला योग्य टप्प्यावरती हाताळावी लागेल. हे दृश्य सध्या तुम्हाला दिसतोय. आणि यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा इथे खेळ ते संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस स्कोर झालाय 19. चला दोन्ही टीमचे कॅप्टन शैलेश मूर्ती नेरुल आणि टीम जुगाव टॉससाठी लवकर रिपोर्टिंग करा. अठरा झाले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4 इथे सुरू आहे. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चांगला बॉल. सिंगल घ्यायचा आहे. सिंगल मी इथे सिंगल पूर्ण होते. सिंगल बरोबर स्कोर पोहोचेल 19 रन. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. 20 आहेत. 20 झालेत. माफ करा. 20 धावा धावफलकावरती आहे. क्षमा व्यक्त करतोय. ओहो इथे आक्रमण करायचा प्रयत्न. सिंगल भीती. घोषांकित गेला. सिंगल भीती. 21 झालेले आहेत. आता स्कोर झालाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. बॉलर परत एक वेळा तयार. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. सिंगल भीती. सिंगल बरोबर स्कोर पोहोचेल 22. अजूनही 3 बॉल आहे. टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला बॉल. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा. भीते सिंगल बरोबर स्कोर 23. अजूनही 2 बॉल आहेत. फायटिंग स्कोर निर्माण केलाय. अजूनही 2 बॉल. स्कोर झालाय 23. बॉलर परत एक वेळा तयार. 23 रन्स. इथे टॅप केलाय. चांगला फटका आहे. परत एक वेळा सिंगल पूर्ण होते. विकेट आउट. ओयूटी फलंदाज बाद. आणखीन एक विकेट या डीजे. बॉल आहे. 23 झाली. शेवटचा बॉल. बॉलर तयार. 23 धावा धावफलकावरती आहे.
शेवटचा बॉल, इथे देखील चांगला बॉल, आक्रमण करायचा, सिंगल बी इथे फलंदाज बाद. स्कोर झालाय 24 आणि 25 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलाय. चला टीम जुगाव आणि शैलेश मूर्ती नेरुळ, शैलेश मूर्ती नेरुळ टीम टॉस साठी लवकर रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम जुगाव आणि शैलेश मूर्ती नेरुळ टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. स्कोर झालाय 24 आणि 25 धाबाचं लक्ष्य मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. काय होणार, काय बिघडणार आपण पाहताय, आपण अनुभवताय. अविन स्मृती चषक 2026 आजची दुसरी रात्र आपण पाहू शकाल, दुसरी रजनी आपण इथे अनुभवताय. चला 25 धाबाचं टार्गेट आहे. पहिला बॉल 23 तरार, वेग भन्नाट होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शैलेश मूर्ती नेरुळ आणि टीम जुगाव टीम, तुमचा कॅप्टन लवकर रिपोर्टिंग करा. तुम्हाला शेवटचा कॉल इथे दिला गेलाय, विनंती करतोय लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉस साठी. 25 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. काय होणार, काय बिघडणार, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाहीये मित्रांनो. आज एक नवीन इतिहास रचला गेलाय. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 265 धाबा चेस झालेल्या आहेत. आणखीन एक नवीन इतिहास तुमच्या समोर येतोय. इथे पहा सॉफ्ट हँडेड ढकलण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल बाईज आहे, लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल बी इथे, सिंगलने वाढते, स्कोर पोहोचेल. 2 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 2 धाबा. इथे टॅप केलाय, फटका चांगला आहे, परंतु तेवढ्याच ताकदवान क्षेत्ररक्षण पाहू शकाल, कमालीची फिल्डिंग पाहू शकाल. बॉलर परत एक वेळा तयार. इथे पहा हलक्या हाताने ढकललाय, फक्त सॉफ्ट हँडेडने ढकललाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. 25 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. स्कोर झालाय सिंगलच्या बरोबर 3 धाबा. धावफलकावरती आहे पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 3 धाबा. धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. बॉलर परत एक वेळा तयार. टीमची धावसंख्या 3 धाबा. प्रथमेश, ओ 23 तरार, वाह वेग भन्नाट यार, खूप चांगला बॉल. 23 तरार, रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. ज्या पद्धतीने बॉल इथे पडलाय, भन्नाट वेग धारण केलाय. 23 तरार बॉल आपण पाहू शकाल. चला शैलेश मूर्ती नेरुळ टीम, तुम्हाला हा शेवटचा कॉल इथे दिला गेलाय. शैलेश मूर्ती नेरुळ टीमचे कॅप्टन, जुगाव टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. लक्षात घ्या, जर तुमचा कॅप्टन उपस्थित नसेल, आयोजक कमिटी जो काही योग्य ती कारवाई घेईल तुम्हाला मान्य करावा लागेल. लक्षात घ्या.
चला कॅप्टन उपस्थित आहे. अंपायर आउट आहे का? पंच आउट आहे ना. फलंदाज बाद विकेट पतन इथे होतोय. आउट. स्कोर झालाय 3 धावा. बडी मछली फसी जाल में बडे विकेट का पतन. मोठा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. भाई तुझंही स्वागत या स्पर्धेमध्ये. आज त्यांची कन्या स्पर्धेला खास करून पाहण्यासाठी उपस्थित झालेली आहे. तुझंही स्वागत बाळा या स्पर्धेमध्ये. 3 धावा धावफलकावरती आहे. एक मोठा मासा इथे जाळ्याला अडकलाय. चांगला बॉल इथे हाताळण्यात आलाय. कहाणी में ट्विस्ट. बॉलर परत एक वेळा तयार. इथे चांगला बॉल हलक्या हाताने ढकललाय. सिंगल बी इथे. वाह चांगला पलटवार झालाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली. स्कोर झालाय 4. 25 लक्ष मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. वाडा मॅच काय सामना रंगलाय. 4 धावा. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉलर परत एक वेळा तयार. इथे पाहू शकाल परत एक वेळा सिंगल मिळते. सिंगल बरोबर ओव्हरची होती समाप्ती. एका रनच्या बरोबर स्कोर पोहोचेल. 5 झाले. चला टॉस साठी या. ओव्हर झाली. मी विनंती करतोय मान्यवरांना. चला करण दादांच्या माध्यमातून टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन भाई चला टॉस साठी या लवकर. जुगाव आणि त्याच्या बरोबर आहे टीम शैलेश मूर्ती नेरुळ. स्कोर झालाय 5. 18 बॉल 20 इक्वेशन या मॅच मध्ये आहे. जुगाव भाई टॉस साठी या. 18 बॉल 20 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. काय होणार काय बिघडणार. अविन स्मृती चषक आपण सध्या पाहताय. 18 बॉल आणि 20 धावा या मॅच मध्ये. एक चांगला टार्गेट आपण पाहताय. वा कहाणी में ट्विस्ट. सरड्यासारखा रंग बदलणारा की म्हणजे क्रिकेट. अनिश्चितीने रंग भरलेला की म्हणजे क्रिकेट. काही होऊ शकतो या मॅच मध्ये. बॉलर तयार. इथे चांगला बॉल आणि वाईट प्लस विकेट. आणखीन एक ट्विस्ट. आणखीन एक फलंदाज बाद. चला टीम जुगाव टीमने टॉस इथे जिंकलेला आहे. 6 धावा धावफलकावरती आहे. काय सामना रंगलाय. वा क्रिकेट व्हायला असा पाहिजे. क्रिकेटमध्ये मित्रांनो कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाही आहे. सामना सुपर्ब झालाय. गरम मुकाबला. विकेटची प्रतीक्षा होती. विकेट मिळाली. वॉडा मॅच सुपर्ब मुकाबला. क्वालिफाय मैदानामध्ये सुरू आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल थेट सेमीफायनल खेळेल. वॉडा मॅच सुपर डुपर मुकाबला. एक चांगल्या दर्जाचा सामना सध्या रंगला गेलाय. बॉलर परत एक वेळा तयार. इथे व्हाईट बॉल टीमची धावसंख्या एक्स्ट्रा मध्ये भर होती. स्कोर पोहोचेल 7 धावा 7 रन्स आपण पाहताय. बॉलर परत एक वेळा तयार. इथे ड्राईव्ह केला हलक्या हाताने. डेंजर एंडला धोक्याची घंटा. सिंगल. एक धावासाठी लढावं लागेल. एक धावासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. सिंगल बरोबर स्कोर पोहोचेल. टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहे. 25 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. काय होणार काय बिघडणार. एक चांगला टार्गेट. वॉडा मॅच 8 धावा 8 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर झाला 8. म्हणजे क्रिकेट अजूनही मॅच संपली नाही आहे. दोन्ही संघ चांगला संघर्ष करतायत. इथे परत एक वेळा सॉफ्टवेअरने ढकललाय. आता डॉट बॉल. हृदयाची टोके वाढतोय. टाक 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 टाक. अगदी दिलो की धडकने बजाने वाला मुकाबला. वॉडा मॅच 8 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. बॉलर परत एक वेळा तयार. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. वाह क्या बात आहे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉल न घेतली बाउंड्रीची भेट. रन मिळतील 4. आणखीन एक खणखणीत चौकार. प्रणवच्या बॅट मधून लाजवाब
शेवटचे 2 बॉल या ओव्हर मध्ये. स्कोर झालाय 12, 12 रन्स. वाह, कहानी में ट्विस्ट. आणखीन एक पलटवार. तुम शेर तो हम सबा शेर, तुम हीरो तो हम तुम्हारे से बढ़कर हीरो. व्हाट अ बॅटल. हे चांगलं दृश्य आपण मैदानामध्ये पाहताय. 12 झालेत. बॉलर परत एक पेला तयार. आणखीन एक ड्राईव्ह केलाय परंतु डेंजर एंडला. ओ माय गॉड. पाहू शकाल या मैदानामध्ये काय घडलाय. विकेट घ्यायच्या नादामध्ये बॉल घोषांकी क्षेत्रात गेलाय. सिंगल. दुष्काळामध्ये 13वा महिना. आधीच कर्ज बाजारी आणि उष्ण देतोय शेजारी पाजारी. सिंगल मिळते. सिंगल बरोबर स्कोर पोहोचेल 13. आता करायच्या 12 या मॅच मध्ये. 13 धावा. येणाऱ्या 13 बॉल आणि 12 करायच्या आहेत त्या मॅच मध्ये. बॉलर परत एक वेळा तयार. ओ आणखीन एक वाईट बॉल. लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल वाईट. स्कोर झालाय 14. आता 13 मध्ये करायच्या 11. धावा झालेल्या आहेत 14. 13 बॉल 11ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 14 धावा. बॉलर परत एक पेला तयार. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. सिंगल घ्यायचा माणस. बॉल बॅक. ड्राईव्ह रन मिळत नाहीये. ओव्हर होते. समाप्ती. आता 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. स्कोर झालाय 14. 12 बॉल. धावा करायच्या 11. चला टीम झुगाव, तुमचा निर्णय कळवा लवकर. 12 बॉल 11 इथे करायचे आहे त्या मॅच मध्ये. बारा बॉल मध्ये 11 धावा. काय होणार, काय बिघडणार आपण पाहताय, आपण अनुभवताय. अविन स्मृती चषक 2026 आजची दुसरी रात्र, आजची अखेरची रात्र आपण पाहताय. 12 बॉल 11 धावा. वडा मॅच. सुपर डुपर मुकाबला. अथर्व आलाय. 12 बॉल 11 करायचे आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. अथर्व बॉलिंग करण्यासाठी आलाय. टीमला पलटवार करेल का हे प्रश्नचिन्ह पडलाय. अथर्व तयार. पहिला बॉल. 12-11. हा लाईन चांगली, ही लेन चांगली. वा, मागचा दरवाजा उघडाय. मागच्या दरवाजात घुसून चोरी होते, हे दृश्य सध्या दिसतोय. 11 मध्ये 11. 11 बॉल 11 धावा. वडा मॅच. बॉलर परत एक पेला तयार. हा व्हाईट बॉल. लेग स्टिक सोडलाय. आता 11 मध्ये 10. 11 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. स्कोर झालाय 15. बॉल परत एक वेळा तयार. ओहो, चांगला बॉल आहे. चांगला शॉट सिलेक्शन. तेवढाच ताकदीचा होता. सिंगल मिती. सिंगलने टीमची धावसंख्या 16 म्हणजे 9 करायचे आहेत. 10 बॉल 9 धावा. 16 धावा. 10 बॉल 9 धावांची आवश्यकता. एखादे विकेट, एखादे डॉट बॉल, कहाणी में ट्विस्ट होणार का? 10 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. बॉलर परत एक वेळा तयार होणार का? कमबॅक पलटवार करेल का? 10 बॉल 9 धावा. यावेळेला ड्राईव्ह केलाय मी ती सिंगल. चला टीम जुगाव, गावदेवी जुगाव. पियू, तुमचा निर्णय कळवायचा आहे. पियुष पाटील, मयूर भोईर, निर्णय लवकर कळवा. सिंगल इथे मिती. सिंगलने बरोबर टीमची धावसंख्या यावेळेला परत एक वेळा पुढे जाती. 17-17 8 करायच्या आहेत. 9 बॉल 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 17 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. बॉलर परत एक वेळा तयार. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट यार. वॉट कॅल्क्युलेटेड यार. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असायला पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट यार. वॉट कॅल्क्युलेटेड क्रिकेट यार. काय गेम प्लॅन होतोय. डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानामध्ये सुरू आहे. काय क्रिकेट होतोय. एका धावेच्या बरोबर स्कोर पोहोचेल 18 वरती. 18 रन्स. सध्या धावफलक आपण पाहू शकाल. बॉलर परत एक वेळा तयार. 18 धावा. इथे ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. सिंगलच मिळेल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या 19. आता अजूनही 6 करायचे आहेत. 7 बॉल 6. शेवटचा बॉल. अथर्व 7 बॉल 6 धावांची आवश्यकता.
कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. धाबा तुम्हाला काढाव्याच लागतील. 7 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. काय सामना रंगलाय, गरमागरमीचा मुकाबला आपण पाहू शकाल. उष्णतेचं तापमान आज दुपारी पाहिला, भरपूर उष्णतेचं तापमान होतो, एकदम जास्त गरम पडत होता नवी मुंबईमध्ये आपण पाहू शकाल. परंतु हा मुकाबला तेवढाच गरम केलाय. 7 मध्ये 6 बॉल परत एक वेळा तयार. थोडासा प्रेशर निर्माण केलाय. बॉक्स क्रिकेटमध्ये या धाबा वाचू शकतात मित्रांनो. या धाबा अनेक वेळा वाचवण्याचा कारनामा नवी मुंबईमध्ये झालाय. 7 बॉल मध्ये 6 धाबा. बॉलर परत एक वेळा तयार. सात बॉल 6 त्यामध्ये व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. या धावा वाचवाव्या लागतील मित्रांनो. क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वाची आहे यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो मित्रांनो. खराब गोलंदाजी पाहू शकाल. 7 मध्ये 5 करायचे आहेत. आता 7 बॉल 5 धावा. बॉलर परत तयार. इथूनही पलटवार होईल का? अथर्व परत एक वेळा तयार. 7 बॉल 5. प्रणवच्या बॅटमधून सिंगल आली. सिंगल बरोबर स्कोर झालाय. टीमची धावसंख्या 21. 6 बॉल 4. चला टीम झुगाव टीम मयूर भोईर, चला निर्णय लवकर कळवा प्लीज. टॉस तुम्ही जिंकलाय, लवकर निर्णय कळवा. शैलेश मूर्ती निरुळ नवी मुंबईतील एक दादा संघ म्हणून ज्या टीमची ओळख आहे. 21 झाली. 6 बॉल आणि 4 तुम्हाला आता करायचे आहे त्या मॅच मध्ये. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला प्रज्वल वाघमारे तुम्हाला बॅटिंग करायची आहे. लक्षात घ्या 4 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्हाला 4 गोलंदाज वापरण्याची मुभा दिलेली आहे. एका 4 ला 500 पण चौकारच पाहिजे. ओमकार साठी ती संधी आहे. 21 झाले. 6 बॉल 4. चौकाराने जर मॅच फिनिश केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉल तयार. 6 मध्ये 4. चौकारच मारून मॅच जिंकवायची. जो केला होता 18 शेवट गोड भावा, त्यासाठी मैदानामध्ये केलाय संघर्ष. 6 बॉल 4 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. बॉल तयार. साई आलाय. साईचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि ओ माय गॉड, पंच आउट. ओ माय गॉड, आउट. कहाणी में ट्विस्ट. वाह क्या बात है. आउट झालाय. आता 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट जिंकण्याचं गॅरंटी देत नाहीये. आजच एक नवीन इतिहास झालाय दादा. दिल्ली विरुद्ध पंजाब किंग्स 265 धाबा चेस केलेल्या आहेत. एक नवीन इतिहास 7 बॉल ठेवून. या मॅच मध्ये काय होणार? 7 मध्ये 5. वाह वॉडा मॅच होईल पलटवार. 7 बॉल 5 मध्ये 4. 5 बॉल 4 धावा. बॉल परत एक वेळा तयार. इथे हलक्या हाताने ढकललाय. सिंगल घ्यायचा माणस. ओ माय गॉड, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. बल्लेबाज को गेंदबाज को देखकर फील्डर हो रहा है दीवाना. आता चौकाराला 1000. चौकार मारून जर फिनिश केला तर 1000 रुपये. 4 बॉल आणि 2 धावा. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारणे हेच दृश्य दिसतोय. इथून हारल्यात तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. 4 मध्ये 2. 4 बॉल 2 धावा. इथून जर तुम्ही पराभव झाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. बॉल तयार. 4 मध्ये 2. ओहो व्हाईट बॉल. हे चित्र दिसतोय. एक जर एक्स्ट्रा तुम्ही खर्च केलात, दुष्काळात 13वा महिना आधीच तुम्ही कर्जबाजारी आहे, त्यात उष्ण शेजारी पाजारी तुम्ही देतायत. 4 मध्ये 1. आता बॉल शिल्लक आहे 4, त्यामध्ये धावा करायच्या 1. बॉलर तयार. 4 बॉल 1 धावा तुम्हाला इथे करायची आहे त्या मॅच मध्ये.
4 बॉल 1. वा, हा डॉट बॉल आहे. आणखी डॉट पाहिजे, आणखी डॉट पाहिजे, विकेट पाहिजे, विकेट पाहिजे, डॉट पाहिजे तर पलटवार होईल. विकेट पाहिजे, डॉट पाहिजे तर होणार पलटवार. 3 बॉल 1 धावा. इथे ड्राईव्ह केलाय. वा, आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. वाह, क्या बात है. तू शेर है तो हम सवा शेर. वाह भाई, हो माय गॉड. आता 2 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. अगर मगर काश में हूं, ये खिलाड़ी अपनी तलाश में हूं. फील्डिंग वाले ने 2 बॉल 1 धावा. स्कोर झालाय 24. विकेट बघ ना, 4 गेलेले आहेत. फिल्डिंग करणारी टीमने जर धाबा जर डिफेंड केल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज ए टाइप राजेश भाई कडून. जर या धाबा जर डिफेंड केल्या 2 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस करो या मरो, धावा काढाव्याच लागतील. प्रणव आलाय, ज्या खेळाडूने अडचणीमधून बाहेर काढलाय. 2 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 बोला तयार. ओ माय गॉड, डॉट बॉल आहे. आणखीन एक विकेट. क्या बात है. वाह, 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय. वाह, सुपर मुकाबला यार. हृदयाची ठोके वाढवणारा मुकाबला, अंगावरती शहारे निर्माण करणारा मुकाबला. 3000. हा बॉल जर तुम्ही डिफेंड केला तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे राजेश भाई कडून. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता है. मित्रांनो, सचिन सर, कोई गर्लफ्रेंड के साथ अगर ब्रेकअप होता है तो चलेगा गुरु, अगर जीतने वाला मुकाबला हारे तो बहुत तकलीफ होती है गुरु. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता है. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मुकाबला, अंगावरती शहारे निर्माण करणारा मुकाबला, हृदयाची ठोके वाढवणारा मुकाबला. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. चला सर्व प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 1 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. बॉल डिफेंड केला तर 3000. बॉलिंग करणारी टीमला बॉल तयार. 1 मध्ये 1 बॉल 1 धावा. हृदयाची ठोके टाक टाक टाक. 1 मध्ये 1 कोण होणार. इथून हारलात तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. इथून जिंकलात तर थेट सेमीफायनल. 1 बॉल 1 धावा. बॉल तयार. आणि हा सामना इथे जिंकलाय. हा सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन टीम. चला मित्रांनो, क्रिकेटमध्ये होतात या गोष्टी. आज IPL मध्ये प्रज्वल, आज IPL मध्ये 265 धावा चेस झाल्यात. हा नवीन इतिहास रंगलाय.